नमस्कार मित्रांनो, प्राप्त माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट हे हाती आले आहे. हे अपडेट रिटायर्ड कर्मचाऱ्यांसाठी तर खासच ठरणार आहे. खरं तर रिटायर्ड कर्मचाऱ्यांना शासनाकडून महागाई भत्ता, पेन्शन वाढ आणि वेतन आयोगाच्या शिफारसी असे लाभ मिळत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये रिटायर्ड सरकारी कर्मचाऱ्यांचे हे लाभ सरकारकडून थांबवण्यात आलेत असा दावा केला जात आहे. सध्या संपूर्ण देशामध्ये व्हॉट्सअपसह सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक संदेश व्हायरल होत आहे. यात असा दावा करण्यात येत आहे की फायनान्स ॲक्ट 2025 अंतर्गत केंद्र सरकारने निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता, पेन्शन वाढ आणि वेतन आयोगाच्या शिफारसी या सर्व सुविधा बंद केल्या आहेत. या दाव्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेले या मेसेजमुळे लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमसुद्धा निर्माण झालेला आहे. यामुळे खरंच सरकारने असा काही निर्णय घेतला आहे का, याबाबत आपणच जाणून घेण्याची वेळ आलेली आहे. अखेर आता केंद्र सरकारने या संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. केंद्रातील सरकारने तसंच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच PIBने हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट केले. PIBने X या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सांगितले की सोशल मीडियावर फिरणारा संदेश दिशाभूल करणारा आहे आणि त्यातील माहिती वास्तवाला धरून नाही आहे. म्हणजे सरकारने असा कोणताच निर्णय घेतलेला नाही. रिटायर्ड सरकारी कर्मचाऱ्यांना जे लाभ आता मिळतात तेच लाभ यापुढे पण मिळत राहणार आहेत. सरकारने स्पष्ट केले की निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या कोणत्याही सुविधेमध्ये बदल करण्यात आलेला नाही. रिटायर्ड कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन, महागाई भत्ता वाढ, वेतन आयोगाच्या शिफारसी यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रिटायर्ड कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सर्व सुविधा पूर्ववत सुरू आहेत. त्यात कोणताही कपात किंवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला नाही. सरकारनं असेही सांगितलं की केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम 2021 मधील नियम 37 मध्ये झालेला बदल फक्त विशिष्ट परिस्थितीमध्ये लागू होतो. हा बदल अशा प्रकरणांसाठी आहे ज्यात एखादा सरकारी कर्मचारी नोकरी बदलून सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामध्ये गेल्यानंतर तेथील अनुशासन भंग किंवा गैरवर्तनामुळे सेवेतून बरखास्त होतो. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या सरकारी सेवेत मिळवलेल्या निवृत्ती लाभांवर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. याचा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण लाभाशी काहीही संबंध नाही. दरम्यान केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सलाही मंजुरी दिली आहे. आयोगाला पुढील 18 महिन्यामध्ये अहवाल सादर करावयाचा आहे. कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या NCGCMने कुटुंबातील सदस्यांची गणना वाढवून 5 सदस्यांच्या कुटुंबावर आधारित किमान वेतन ठरवावे अशी मागणी केली आहे. वृद्ध पालकांचाही समावेश करण्याची मागणी यामागील प्रमुख कारण आहे. सरकारने पुन्हा स्पष्ट केले आहे की कर्मचाऱ्यांचे आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे हक्क व लाभ हे पूर्णपणे सुरक्षित राहणार आहेत. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.